प्रकल्पाच्या बँक क्वार्टरमुळे दरवर्षी महापुराचा सामना करणाऱ्या कारधा गावातील व पुनर्वसन रखडलेल्या नागरिकांनी अखेर संतापाचा विस्फोट करत जिल्हाधिकारी कार्यालयात चुली पेटवून तीव्र आंदोलन छेडले आहे। पुनर्वसन करा अन्यथा जलसमाधी घेऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे। तर या आंदोलनात गोसी खुर्द प्रकल्पग्रस्त, संघर्ष समिती व पूरग्रस्त 22 गावांमधील शेकडो नागरिक सहभागी झाले होते। आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून निषेध नोंदवला आणि लेखी निवेदनाद्वारे आपल्या मागण्या मांडल्या। मागणी एवढीच आहे, गोसे खुर्द प्रकल्प झालाय त्याचा फायदा कमी पण तोटा जास्ती आहे। बंधाऱ्याची प्रोटेक्शन वॉल झाली आहे, कारदाकडे पाणी घुसतोय, दरवर्षी पहिल्यांदा लोकांचं सामान काढलं जातं, त्या लोकांचे घरं पूर्ण जीर्ण झालेले आहेत। ते लोक आपोआप घरं पडतात, पाणी निघाल्यानंतरही घरं पडतात। मागच्या वर्षी असंच पाणी घुसला, बाहेर काढलं, त्यांना एका वर्षात पुनर्वसन करतो म्हणून शासनाने सांगितलं आहे, परंतु अजूनपर्यंत काही झालेलं नाही। जिल्हाधिकाऱ्यांकडे 8 दिवसा अगोदर आलो, त्यांनी सांगितलं रेड आणि बिलूचं ते काय त्यांचं सर्व्हे सुरू आहे, त्या सर्व्हेनुसार आपण कारदाचं पुनर्वसन करू असं आश्वासन दिलं। पण पाणी घुसल्यानंतरही जिल्हाधिकारी आमच्या तिथं पाहायला सुद्धा आले नाहीत। या 2 किलोमीटरवरती कारदा आहे, त्या गावाला साधी भेट या लोकांनी दिली नाहीत। यांना म्हणजे किती यांची काळजी आहे, लोकांची काळजी आहे लोकांना। एवढंच आमचं म्हणणं आहे, त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं लवकरात लवकर आणि त्यांना कुठेतरी योग्य ठिकाणी हलवण्यात यावं। आणि याच विषयावरती ज्यांनी हजारो करोडचा जलपर्यटन आणलाय आमदारांनी, त्यांनी त्या गावात जाऊन पाहावं, त्या पर्यटनापेक्षा त्यांचं पुनर्वसन करावं अशी मागणी त्या गाववाल्यांची आहे। त्या मागणीसाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात काय इशारा आपण देतात? आम्ही एवढाच इशारा देतोय की यानंतर जर पहिलाच पाणी आहे हा पुराचा, यानंतर जर पाणी घुसला गावात तर आम्ही घरातून निघणार नाही, लोकांसोबत आम्ही त्याच ठिकाणी राहू आणि आम्ही जलसमाधी देऊ असा आम्ही शासनाला इशारा देतो। वारंवार 6 वर्षापासून शासनाला आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत की आमचे जे 22 गाव आहेत, 22 गावाचे पुनर्वसन करण्यात यावे आणि जे अति आवश्यकता आहेत अशा गाव ज्याच्या हर वर्षी नुकसान होते, त्यांच्या घरामध्ये पाणी जाते, अशा गावाचे आधी पुनर्वसन करण्यात यावे। पण शासनाने याकडे लक्ष दिलेली नाही। मी आता कारदा म्हणा, भोजापूर म्हणा, या गावामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि त्या घरामध्ये स्वयंपाक करू शकत नाही। आमच्या दाना पाणी पूर्ण वाया खराब झालेलं आहे। तर आता आम्ही हे चूल वगैरे इथं आणलो आणि 3 दिवसापासून हे लोक उपाशी तापाशी आहेत। तर कमीत कमी म्हणलं आम्ही इथं स्वयंपाक करू आणि इथंच राहू आणि याच्यानंतर आमची पूर्ण सोय कलेक्टर साहेबांनी इथं करावी, राहण्याची आणि जेवणाची। समजा आता हा एक पूर आला, त्याच्यानंतर पूर येण्याची गॅरंटी आहे, पूर्ण गॅरंटी आहे। अशा परिस्थितीमध्ये आमची पूर्ण राहण्याची सोय आणि जेवणाची सोय कलेक्टर साहेबांनी करावी। यासाठी म्हणून कलेक्टर साहेबांनी आमची व्यवस्था नाही केली तर आम्ही इथं चूल वगैरे पेटवू आणि इथंच आम्ही जेवण स्वयंपाक करून इथं जेवण करणार। म्हणून आम्ही हे सर्व साहित्य आणले, कपडे वगैरे आणले आहेत, हे गट्टे बी आहेत, म्हणजे इथंच आम्ही आंघोळ पाणी करायचं आणि इथंच राहायचं।